भक्तांनो, जप कसा करावा तरच त्याचे फळ आपल्याला मिळेल। नामस्मरणाचे फळ मिळण्यासाठी आपल्याला पुढील काही नियम पाळावे लागतील। बाथरूम मध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचे नाव घेऊ नका, म्हणजेच जप करू नका। आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका। जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते। म्हणजेच नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळेल। असं म्हटलं जातं, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही आणि केव्हाही करू शकता। देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे, ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही। म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल। नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते। तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल। तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल। कमेंट बॉक्स मध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका बरं भक्तांनो। नंबर 1, जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये। भक्तांनो, नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये। माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये। जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी। जप झाल्यावर जपाची माळ ही देवाच्या ठिकाणी देवघरात ठेवावी। कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नका। जप करण्याची पद्धत, भक्तांनो, बरेच जण जप करतात, परंतु योग्य पद्धत माहित नसते। त्यामुळे आज आपण जप करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत। शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा। गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र अवतरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बंधनांपासून मुक्ती मिळते। म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो। भक्तांनो, अंगठ्याच्या साहाय्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती मिळते। तर्जनीच्या साहाय्याने शत्रुनाश होतो। मध्यमेच्या साहाय्याने धनप्राप्ती होते। अनामिकेच्या साहाय्याने शांती प्राप्ती होते। करांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते। जपाची सुरुवात मेरुमण्यापासूनच करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये। जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडेच यावे।
जपाची शास्त्रीय पद्धत तुम्हाला माहित आहे का? मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगास्तर्व सिद्धी प्रसादने मंत्र महार्णव अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते. भक्तांनो, जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, कारण यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. अन्यथा तो जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. हे तुम्हाला माहित होते का? नक्की कमेंट मध्ये सांगा. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तानमनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्ती दंताच्या डब्बीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. भक्तांनो, जपमाळ कशी असावी? जपमाळ कोणत्या प्रकारची असावी? रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे. रुद्राक्षाच्या माळीने मनोरथ पूर्ण होते. पोवळ्याच्या माळीने विपुल संपत्तीप्रद, स्फटिकाच्या माळीने सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेला असावा किंवा गाठ नसलेल्या धाग्यात हे मणी ओवलेले असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असाच असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी म्हणजे मेरू मणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युत शास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा अंक स्थिरांक उल्ल 23 ल 3 आहे. द्रवणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅराडे म्हणतात. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अतिशय फायदेशीर ठरते. कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि देविकाची शक्ती देखील जागृत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. भक्तांनो, जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या माळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. जप करताना गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्स मध्ये किंवा एखाद्या पेपर मध्ये गुंडाळून, जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्याही नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे ते मणी असावेत. माळ तुटली फुटली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. आपण हे रोज केले तर आपल्या सवयीने ते अंगवळणीने पडते. जर तुम्ही दररोज जप करता असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेत 108 मणी असेल तरी ती संख्या 100च धरावी.
मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान स्वच्छ असावी. ती माळ कोणालाही दिसू नये अशी ठेवली पाहिजे. त्या माळेमध्ये समावलेले मंत्र शक्ती तसेच समावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूम मध्ये अंघोळ करत असाल, तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूम मध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूम मध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. हे तुम्हाला माहित होते का? नक्की कमेंट मध्ये सांगा. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील अशा ठिकाणी ठेवू नका. काही चुकूनही करू नका. जपमाळेचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे असेच ठेवा, म्हणजे त्याच्यावर आपले केलेले फलद्रूप होतो. जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते, मातीमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जपमाळे इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारी ठेवा, झाकून ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजेच तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता, परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ती माळ ठेवू नका. त्याने आपण केलेला जप वाया जाईल. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणत्याही ठिकाणी कार्य सिद्ध होते. तुम्हाला हे माहित आहे का? तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंचा मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय राम आणि श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा उच्चार सुद्धा या माळेवर करता येतो, कारण भगवान विष्णूंचेच हे अवतार आहेत. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री राम आणि श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूंचेच अवतार आहेत. स्फटिकाच्या माळेवर कोणत्या देवाचा जप करावा? स्फटिकाच्या माळेवर माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचा धार्मिक महत्व खूप मोठे आहे. तुम्हाला हे माहित आहे का? आता मी म्हणणारच नाही. कमळगठ्ठ्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमळगठ्ठा माळेतही 108 मणी आहेत. देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते.
रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे. तसेच दान पुण्य सुद्धा आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहतो. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. भक्तांनो, तुम्हाला हे माहित होते का? नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तर भक्तांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तसेच आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्याला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.